टाइमपास होत नव्हता म्हणून आम्ही खाऊ आणलं गेलो तिथे दुकानात खाली चालत जवळजवळ कुठे गेला डिग्नीत गेलो फोन घेतला. याला फोन करूया चालला आला मग खोटं वाटतं आपलं वाजले तिथंच 5 ते जाऊन वाजणार 1 तासभर असणार. तर हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे राजेश वसकुडे ब्लॉग्स. तर मित्रांनो आज आपण चाललोय फवारणीला. आज पण आपण डेलीच चाललो असं काय नाही. आता सध्या 2-3 दिवस तरी जातोय. सो शुभ सकाळ सकाळ आपण ब्लॉग सुरुवात केली आहे. बघा दुःख आहे तर आज थोडा आपण लवकर जातोय 7:30 वाजले. तर चला भेटू नंतर बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होतंय. मिळते बाद में. चला मित्रांनो सकाळ पण बघा सुंदर अशी झालेली आहे. सूर्य सुंदर असा दिसतोय आपला उगवलेला. आणि आता आपण चाललोय कच्च्या रस्त्याने. एकदम सकाळ सकाळ सुंदरचं वातावरण झालेलं आहे. तर चला तर गाईस आता आपण इथे पोहोचलोय आणि भाई अजून निघालेच नाही. बोला क्या बोलेंगे भाई इसके ऊपर. आपण थोडीशी शेकोटी घेऊया. शेकोटी नको बदल एवढी नको मला चहा. तर गाईज आता मी डायरेक्ट इकडे येऊन ब्लॉग शूट करतोय. सो आता आपण आलो इथे फवारणीसाठी. सुरुवात केला नाही म्हणजे करतात आहेत सुरुवात. तर सेटअप वगैरे करतील आणि मग भेटू दाखवतो तुम्हाला काय काय तयारी झाली. तिकडे त्या साईडला आपण गाडी लावली ती बघा. मग बॅक कॅमेरा चालू करतो बघा. इथं आपली गाडी लावली और त्याच्या पाठीमागे इथं औषध चालू आहेत सेटअप हे बघा इथं. चलो तर भेटू डायरेक्ट. आता चालू वगैरे करतील. लावतो त्या टी आज जोडून होईल थोडा 5-6 मिनटात आणि मग चालू होईल इथली फवारणी. इकडे आपली गाडी. गाईस दुपारचे वाजले सकाळचे वाजले 11:30 आणि आपलं पाणी संपलं आहे. पहिली टाकी इथे आपण लावली गाडी आणि आता पाणी चालू करणार आणि मग बघू. आता दुसरी ही टाकी भरायला नाही म्हटलं तर तासभर तरी जाईल इथं. सो इथपर्यंत आपण थांबूया इथं. तर चला थांबण्यापेक्षा जरा आपण दुकानावर नाही जाऊन कुछ खाऊ लेके आते हैं. तर चला लेट्स गो. चला भेटू आपण तिकडे खाली डायरेक्ट. इथनं नाही म्हटलं तरी 1 किलोमीटर थोडं जास्त आहे अंतर दुकानावर जायला. चला इथे 1 तासभर थांबण्यापेक्षा तिथे जाऊन यायला 15-20 मिनटात जाऊन येऊ आपण. तर गाईज आता मी आलो इथं. हे बघा म्हैसूर वगैरे आणला खायला. तर हे आणलाय खाऊ. टाइमपास होत नव्हता म्हणून आम्ही खाऊ आणलं गेलो तिथे दुकानात खाली चालत जवळजवळ कुठे गेला डिग्नीत गेलो फोन घेतला. याला फोन करूया चालला आला मग खोटं वाटतं गेलो होतो आणि 1 किलोमीटर चालत आलो. 1 किलोमीटर परत चालत गेलो. 1 किलोमीटर असं नंतर 1 किलोमीटर असं नंतर 1 किलोमीटर चालत आलो आणि चालत गेलो पण आणि आलो पण. मोठे रन कोसळले. हां 1 किलो जास्त गेलो पण ते आपण चाललो. तर गाईज पाणी वगैरे भरून झालं आहे बघा पाठीमागं. आता आम्ही इथं निघालो. तर चला गाईज आपला गेट वगैरे बंद करायचं आपल्याला आणि इथं निघायचं आहे. बघा पाणी वगैरे भरून झालं आहे. तर डायरेक्ट आता घेऊन जा फवारणं सुरुवात करतील. आता वाजले दुपारचे 12:15. चला लेट्स गो मिळते बाद में. तर गाईज इथलं आमची फवारणीवर आटपले. आता इथनं आलो. इथं 2-3 बाजा मारायची ती तिथले मारून झाले. आता आम्ही निघालो आहे दुसरीकडे जायला. आपण निघालो पुढे जायचं ह्या रस्त्यानं सरळ जायचं सरळ. चलो मिळते उधरी. तर गाईज आता आपण परत चाललो आहे. 2 टाक्या संपल्या आहेत आणि आता आपण चाललो आहे परत पाणी आणायला 3री टाकी. तर चला संध्याकाळचे वाजले 3 बरोबर. तर गाईज विषय काय माहिती आहे काय. आता नेमका इथे पंपाची चावी नाही आपल्याकडे. सो आपला चाव्या नाही जाणार आहे. सो चला पाईप टाकून ठेवला आपण. आता इथनं जाऊया चाव्या आणायला नंतर मग चालू करू. तर गाईज एका पाईपातलं पाणी यायला लागलं आहे. ह्या पाईपातलं पाणी येत नाही भाई. तर ह्या पाईपातलं पण पाण्याला थोडा वेळ येईल कारण त्याला एअर येते पाईपाला त्या. सो बघा दोन्ही आता एक पाईप हा बंद आहे. हा पाईप बंद आणि हा पाईप परत चालू आहे. तासभर आपल्याला थांबायचं आहे कारण का टाकी भरेपर्यंत तासभर जायलच. फुल टाकी खाली आहे. मिळते 1 घंटे बाद. स्वतः मी इथे एकटाच आहे. त्याचं पाणी भरतं आहे. इथनं कोणतरी चढलं आहे वाटतं गाडीवरती बघा.
क्या बोलेंगे उनको यार, पुरी वाट लगा देते गाडी की, काय आता बोलणार त्यांना आपण. तर काय ते बघा पुढे भरलेली टाकी. चला आता आपल्या इथनं निघायचं आहे. फुल भरले फायनली टाकी. तर चला. तर काय फायनली आपण पाणी वगैरे वरून निघालोय. तर फोन पण येऊ लागलाय. काय आता आपण फायनली इथं आलोय आणि पवायला सुरुवात पण झाली. बघू येता मशीन चालवलं आणि तिकडे जंगलात आहे बाई. तर मित्रांनो बघा जंगलातनं वरती गेलेत फवारण्यासाठी. पुढून वाट आहे ती, पुढून तेव्हा ते बॉटल ठेवलं आहे ना, इथून वाट आहे वरती. तर मशीन आहे, आपली गाडी आहे. तर चला इथं अजून आठपारा नाही म्हटलं तरी अर्धा तास तरी जायचं, अर्धा नाही सॉरी एक तास तरी जायचं असतं. त्यानंतर आपल्याला दुसरीकडे जायचं आपल्याला फवारणीला. सो अजून एक जागा चेंज करायचं, तिथं मग मारून घरी जायचं. सो मिलेंगे उधर. चलो. तर गाईज आता आम्ही इथनं फवारणी वगैरे आमच्या इथं आटपले आणि आता आपल्याला दुसरीकडं. तर चला तिकडे जाऊन सुरुवात करूया. तिकडे 2-3 बॅलर मारायचे आहेत आणि मला जायचं आपल्याला घरी. आपलं वाजले तिथंच 5, ते जाऊन वाजणार 1 तासभर असणार. आता मी दुसऱ्या ठिकाणी पण सेटअप केलेलं आहे व्यवस्थित आणि त्या कलमावरती मारतात आहे फवारणी. इकडे एक कलम आहे, 2 कलम झाले की ओके. तर अशी कापली लावली गाडी रस्त्याच्या बाजूला. तर बघूया थोडा वेळात होते. मशीन पण चालू झाली. चलो. तर गाईज फायनली आम्ही आता इथं आलो आहे आणि आता आम्ही निघतो इथनं. त्यांना सोडून उशीर झाला आम्हाला, 8 वाजले इथे यायला. आणि वाला कॉल. तर आमचं सगळं उतरून झालं आहे. तर गाईज आता आपण त्यांना सोडलं आहे, ड्रॉप केलं आहे आणि आता आपण चाललो आहे घरी जायला. सो घरी जाऊन आपल्याला गॅरेजला जाऊन पहिल्यांदा ऑइल चेंज एका गाडीचं करायचं आहे, बोलेरो पिकअपचं. जे की आपल्या गाडीचं आपण ऑइल चेंज केलं आहे. जर बघितलं तर बघा आय बटनमध्ये वरती येईल. सो चलो देखते. गाईज हे बघा ऑइल झालं आहे बदलून. तरी पण मी छोट्याशा क्लिप घ्यायचा प्रयत्न केला आहे. बघूया ऑइल फिल्टर काढायचं. ऑइल फिल्टरचं ऑइल सांगते खाली ब्रो. काय तर ठेवूया, चला नवीन बसूया, नंतर करू. गाईज आता ऑइल तर चेंज करून झालं. अशा प्रकारे आपला आजचा दिवस संपलेला आहे. सो ब्लॉग आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, म्हणजे आपल्या नवीन व्हिडिओ तिथे तुम्हाला नोटिफिकेशन जातील. सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय अँड टेक केअर.